आजपर्यंत महाराष्ट्रामधून खूप साऱ्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल साकारला आहे, पण आजपर्यंत सगळ्यात बिग बजेट हा चित्रपट आता बनतोय, ते पण एक मराठी कलाकार बनवतोय, ते पण हिंदी स्टार कास्टला घेऊन. तर त्यासाठी जे आपला मराठी कलाकार आहेत त्यानेच खूप जीव ओतून परफॉर्मन्स दिली पाहिजे. असं नाही की रितेश देशमुख यांचे म्हणजे एफर्ट्स आपल्याला जाणवत नाहीत किंवा आपल्याला दिसत नाहीत. हे मान्य की त्यांनी रोल ऑनेस्टली प्ले केलाय व काही सीन्स मध्ये त्यांचा परफॉर्मन्स खूप ओटून सुद्धा दिसतो. टीजर मध्ये मूवीचे व्हिज्युअल सेट्स खूप ग्रँड दिसतात, पण खरं सांगायचं म्हणजे ते खूप फेक फील होत होतं. मूवीमध्ये जे वॉर सीन्स आहेत ते खूप ब्रुटली करण्याचा प्रयत्न केलाय, पण ते ॲक्च्युअली फक्त प्रयत्नच केलाय. वॉरमधील ॲक्शन कोरिओग्राफी रिअलिस्टिक वाटत नाही, पण सिनेमॅटोग्राफी व कलर ग्रेडिंग हे उत्तम दिसते आणि काही व्हिडिओज तर खूप छान वाटतात बघायला. या मूवीमध्ये रितेश देशमुखने बॉलिवूडमधल्या सर्व घरी बसलेल्या पार्टीला उचललंय. अभिषेक बच्चन ॲज संभाजी शहाजी भोस, जेनेलिया ॲज सईबाई, भाग्यश्री ॲज जिजाबाई व संजय दत्त ॲज अफजल खान. जेनेलियाची ॲक्टिंग व मराठी ॲक्सेंट ही नॅचरल वाटत नाही, ते खूप आर्टिफिशियल वाटतं. तुमच्या हाताने लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू. आणि अभिषेक बच्चन पण ठीकठाकच दिसत आहेत. ते आपल्याला संभाजी शहाजी भोसले यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये. हा चित्रपट आपल्याला मराठी, हिंदी, तेलुगू या भाषेत आपल्याला 1 मे रोजी आपल्याला चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.